नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज, त्याच्यामध्ये जी जाहिरात आली होती असिस्टंट प्रोफेसरसाठीची. तर त्याच्यामध्ये आत्तापर्यंत काय अपडेट आहे आणि पुढील काय अपडेट असणार आहे, म्हणजे पुढे परीक्षा कधी होणार आहे, याची तुम्हाला माहिती देण्यासाठी अ, हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी स्पेशली बनवलेला आहे. तर ही जर बघितलं तुम्ही जाहिरात, तर ही जाहिरात सगळ्यात पहिलं तर आली होती पब्लिक झाली होती 1/9/2023 म्हणजे 1 सप्टेंबरलाच पब्लिश झाली होती ही जाहिरात. तुम्ही बघू शकता इथे 1 सप्टेंबरला काय आलं होतं, की ही जाहिरात आली होती. टोटल 149 पदांकरिता ही जाहिरात होती. 149 पदांकरिता वेगवेगळ्या ह्याच्याकडे त्याच्यामध्ये टोटल 14 ब्रँचेस यांनी ठेवल्या होत्या. आता याच्यामध्ये काय केलं, की यांनी जर बघाल तर ही लास्ट डेट होती 25 सप्टेंबर होती लास्ट डेट तुम्ही पाहाल. त्याच्यानंतरनं काय झालं, त्यांनी हे केलं शुद्धीपत्रक आणलं. शुद्धीपत्रानंतर परत एकदा वेळ वाढवून दिला होता विद्यार्थ्यांना आणि वेळ वाढवून दिला होता तो 5 ऑक्टोबरपर्यंत फायनल डेट होती. त्याच्यानंतर परत एकदा हे झाली होती, डेट वाढवली होती आणि त्याच्यानुसार 18 ऑक्टोबर काय केलं सॉरी 16 ऑक्टोबर 16 ऑक्टोबरला ही लास्ट डेट होती. आता 16 ऑक्टोबरपासून ऑक्टोबर पकडा, नोव्हेंबर आहे, त्याच्यानंतर डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी ऑलमोस्ट 4 महिने झाले आणि याच्यामध्ये जर बघाल तुम्ही तर त्यांनी आत्तापर्यंत याच्यामध्ये कुठलंच म्हणजे नॉर्मली यांच्या प्रोसेसनुसार जाल, तर सगळ्यात पहिले हे काय करतात, की सिलेबस डिक्लेअर करतात. कॅन्डिडेटनुसार की प्रत्येक कॅटेगरीनुसार किती कॅन्डिडेट आले त्याच्यानुसार सिलेबस डिक्लेअर करतात. तर नॉर्मली याच्यामध्ये जर बघाल तर 15,000 विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेले आहेत सगळे ब्रँचेस पकडून. आर-टी-आयची माहिती आहे तशी. तर त्याच्यानुसार बघाल तर याची तर मोर दॅन सफिशियंट अमाउंट कॅन्डिडेट आलेले आहेत. याची परीक्षा होईल. लक्षात घ्या की परीक्षा होईल. एक्झामच होणार आहे याची. बट त्यांनी आतापर्यंत त्याच्यामध्ये काय केलं, की त्यांनी पुढील काहीच प्रोसेस नाही केली. आता तुम्हाला मी दाखवेल त्यांची याच्यामध्ये यांनी स्पेशली मेन्शन केलेलं आहे. निवड प्रक्रियामध्ये काय केलं, की की प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता किमान असून, कमीत कमी असून, किमान अर्हता धारण केलेली म्हणून उमेदवारास मुलाखतीस बोलवले असे नाहीये. ओके. त्याचा मुद्दा झाला. त्याच्यानंतर दुसरा असा मुद्दा आहे, की जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमानुसार तरतुदीपेक्षा वाजवीपेक्षा जास्त असेल तर काय होतं, की यांची एक्झाम होते. लक्षात घ्या. काय होतं, की मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यामुळे काय होतं, की एक्झाम होते. तर त्याच्यामुळे काय होतं, की शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा योग्य निकषावर आधारित अथवा चाळणी परीक्षेद्वारे काय करते मुलाखत्यांना बोलवण्यात येतात. आता याच्यामध्ये चाळणी परीक्षा जर झाली, तर त्याच्यामध्ये चाळणी परीक्षेचा सिलेबस असतो. त्याच्यानंतरनं परीक्षेचे माध्यम असतं. या सगळ्या गोष्टी काय करतात देतात ते. आत्तापर्यंत त्यांनी काय केलं, की ना तर त्यांनी सिलेबस डिस्कस केलेला आहे, ना चाळणी परीक्षा होणार आहे. म्हणजे स्क्रुटनी एक्झाम जी आहे ती होते, असं काहीच डिस्क्लोज नाही केलेलं. तर आपली अपेक्षा एवढीच आहे, की यांनी हे प्रोसेस लवकरात लवकर करावी. 4 महिने झाले तरी अजून त्यांच्याकडून काही हे नाहीये. म्हणून आपण काय करतो एक प्रयत्न करत आहोत. तर त्यासाठी काय करायचं, की मी एक फॉर्मॅटमध्ये मेल बनवलेला आहे हा. तर या फॉर्मॅटमध्ये हा मेल तुम्हाला मी काय करेन, की माझ्या WhatsApp ग्रुपवरती जो आहे त्याच्यावरती तुम्हाला देऊन देईल. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं स्वतःचं नाव लिहायचं आहे तुम्ही. मी तो एम-पी-एस-सी टाईम टेबल यासाठी लिहिलेला आहे. ॲडव्हर्टाइजमेंट 48/2023 नुसार आणि हा मेल काय करायचा, की secretary@mpsc.go.in याच्यावरती काय करायचं, की पाठवून द्यायचं आहे. तर मी पाठवत आहे, तर तुम्ही जेवढे जास्त रीतीने पाठवाल लास्ट वेळेस आपण तेच केलं होतं, की जास्त लोकांनी मेल पाठवले त्याच्यानंतर ह्या ज्या डेट वाढवल्या होत्या, त्याच्यानंतरनं खूप जणांना एलिजिबल नव्हते, त्यांना एलिजिबल केलं होतं. तर या सगळ्या गोष्टी याच्यामुळे झाल्या होत्या. तर प्लीज काय करा, की याच्यात पार्टिसिपेट करा आणि मेल करा तुम्ही. ठीक आहे. तर ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.